देशभरातल्या 7व्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतंय। या संदर्भामध्ये अधिक सकस चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये अनेक मान्यवर आलेले आहेत। त्यांच्याशी चर्चा करतायत आमचे माझे सहकारी वैभव कुलकर्णी। तर जाऊयात या चर्चेमध्ये सहभागी होऊयात। थँक्यू अमोल। तर आपण बघतोय की आज महत्त्वाचा हा जो टप्पा आहे हा पार पडतोय। देशात 7व्या टप्प्याचं मतदान आज होतंय। एकूण 90 मतदारसंघ आहेत आणि एकूण 9 राज्यांमध्ये आज हे मतदान होतंय। अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आपल्या लोकशाहीसाठी आणि आपण बघतोय वातावरण आधीच तापलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या अगोदरचा प्रचार जो बघितला, भाषणांमध्ये एकमेकांवर केलेली चिखलफेक असेल किंवा आजचा दिवस यासाठी महत्त्वाचा, कारण अनेक दिग्गज जे आहेत त्यांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे। मग त्यात सोनिया गांधी असतील, राजनाथ सिंग असतील, स्वतः अडवाणी असतील किंवा स्वतः नरेंद्र मोदी असतील। आता अर्थात जनता कोणाला कौल देते हे 16 मेला कळणारच आहे। मात्र त्याच्या अगोदर आजचा दिवस अत्यंत धावपळीचा आणि धकाधकीचा आहे। स्टुडिओमध्ये आहेत अतुल शहा, प्रवक्ते नेते आहेत भाजपचे। खूप स्वागत अतुलजी। तर अबकी बार मोदी सरकार आता सगळीकडे ऐकू तर आलेलं आहे। आज खूप महत्त्वाचा दिवस। आजच्या दिवसाचं महत्त्व तुमच्यासाठी किती? कारण आपण बघतोय महाराष्ट्रातून देखील बरेचसे कार्यकर्ते गेलेले आहेत, मग ते गुजरातमध्ये असतील किंवा वाराणसीमध्ये असतील, काय सांगाल? प्रत्येक निवडणूक, प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सी महत्त्वाची असते। आज तर आहेतच देशाचे आमचे नेते, पंतप्रधानचे उमेदवार नरेंद्र मोदी हे कॉन्टेस्ट करतायत, LK अडवाणी कॉन्टेस्ट करतायत आणि जसं तुम्ही सांगितलं बाकीचे नेतेही कॉन्टेस्ट करत असतात। त्याचं महत्त्व आहेच, पण देशाने आज ह्या निवडणुकीमध्ये हे ठरवून टाकलंय की आता बदल करायचा आहे। 10 वर्ष जे अकार्यक्षम सरकार त्याच्या विरोधात कौल आहे। म्हणून आज हे देशाचे जरी मोठे मोठे नेते लढत असतील, पण ही जनता लढत आहे। ह्या निवडणुकीमध्ये जनता त्रस्त झालेली आहे, कारण 10 वर्षात महागाई, भ्रष्टाचार, घोटाळे, मिसगव्हर्नन्स म्हणजे एक फ्रंट नाही। आणि आता तर काय झालं, ते जे बरुआ होते त्यांनी पुस्तकामध्ये लिहिलंय की प्रधानमंत्रीला काय अधिकारच नव्हता। मग कोण चालवत होतं सरकार? असं सरकार आणायचे, असे लोकांना आपण दिग्गज सांगा असं मला वाटतंय। म्हणून आज जनता निवडणूक लढत आहे। अतुल, इकडे मला एक विचारायचं होतं की ज्या प्रकारे भाजपने पूर्ण कॅम्पेन चालवलेलं होतं, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केल्या अगदी सुसाट ट्रेन सुटलेली होती भाजपची। मला विचारायचं, कुठेतरी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मौन बाळगलं अनेकदा। अनेक महत्त्वाचे विषय होते, मग देश पातळीवरती होते, इंटरनॅशनल लेवलला होते। ते जे मौन होतं ते त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त घातक, आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक कोलिक मिळालं आयतं? नाही, आयतं तर म्हणता येणार नाही, कारण पण ते तशी जर समजा ऍक्टिव्ह असते किंवा खूप त्यांनी जनमानसामध्ये चांगली प्रतिमा निर्माण केली असती, केवळ क्लीन आहेत असं म्हणून चालत नाही, तर कुठेतरी आधार देखील जनतेला द्यायला लागतो, कारण ते एवढ्या मोठ्या उच्च पदावरती आहेत आणि देशाचं सगळ्या ते रिप्रेझेंट करतात। असं असताना तिथे त्यांचं जे फेल्युअर आहे ते तुमच्या पथ्यावर पडलं कुठे? मी असं सांगेन की जे पहिले 5 वर्ष होते UPAचे, त्यावेळी लोकांना कळलं नाही, ते जाणवलं नाही, मागून कोण सरकार चालवतं हे कळलं नाही। पण त्याच्यानंतरचा जो काळ आहे आणि जे घोटाळे बाहेर यायला लागले, कम्युनिस्ट पण त्यांच्यातून निघून गेले, म्हणजे ते कम्युनिस्टांचं एक कवच होतं मनमोहन सिंगच्या सरकाराला। तर ते ह्या 5 वर्षामध्ये मनमोहन सिंग नेमकं काय, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, दे कुड फूल सम पीपल समटाइम्स बट नॉट ऑल पीपल ऑल टाइम। म्हणून ते दुसऱ्यांदा जे झालं ते आता कळून चुकलं लोकांना, आणि मनमोहन सिंग ऍक्टिव्हही राहिले असते आणि ते ऍक्टिव्ह राहू शकले नाही, कारण त्यांना ते ऍक्टिव्ह करायचंच नव्हतं। त्यांना इनडायरेक्ट कुलूप लावून टाकलेलं होतं PM ऑफिसवर, असं मला वाटतं। दॅट इज द रिझन की आता प्रचारामध्ये कुठेही डॉक्टर मनमोहन सिंग यांना जागाच दिलेली नाही काँग्रेसने अजिबात। दॅट इज द रिझन। मी तुम्हाला नक्की सांगू, मनमोहन सिंग पण स्वतः दुःखी आहेत ज्या पद्धतीने चाललं, पण त्यांनी त्यांचं हे दुःख पहिल्या जसं त्यांना कळत गेलं त्यांनी राजीनामा दिलं पाहिजे। ते एखादं पुस्तक लिहितील आणि त्याचे सगळे थोडेफार तरी खुलासे करण्याची शक्यता आहे, कारण आता पुस्तकांचा दौर सुरू झालेला आहे। बरुआ, पारख आणि आता नेक्स्ट बिग सेलर मनमोहन सिंग असावा असं मला वाटतं। मग मला सांगा की जिथे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून तुम्ही नरेंद्र मोदी यांना जेव्हा पिच केलं, त्याच्यानंतर काय वाटतं की काय अशा गोष्टी असायला हव्यात की पंतप्रधान उद्या जर मोदी झाले तर या गोष्टी असतील त्याला प्रायोरिटी ते देतीलच? कुठेतरी आधीच्या पंतप्रधानांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या निदान होऊ नये यासाठी तुमच्याकडनं, नेत्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं असं काय सांगितलं जाईल मोदींना? आमचं मॅनिफेस्टो ज्यावेळी बनवण्यात आला त्यावेळी वैभवजी तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये रविशंकर प्रसादांबरोबर एक टीम आहे
मॅनिफेस्टो बनवण्यापूर्वी आणि सगळ्या सब्जेक्ट्सना, मग ते इन्व्हायरमेंट पासून ट्रेड पर्यंत न्यूक्लिअर पॉलिसी पर्यंत हे सगळे लोकांचे मत काय आहे ते प्रत्येक राज्यात जाऊन प्रत्येक शहरामध्ये जाऊन त्याचं चर्निंग झालं आणि मग तो मॅनिफेस्टो म्हणजे एक आमचं विजन डॉक्युमेंट आणि मॅनिफेस्टो हे खूपच चर्निंगने केलेला, आपण तर माहितीच असेल आपल्याला तो मॅनिफेस्टो आम्ही जो बनवला आहे थोडासा लेट पण झाला त्याला. हा, लेटचं कारण तर सजेशन्स आले खूप, दॅट डझंट मेक एनी डिफरन्स. लोकांचे त्याच्यावर पण लक्ष केलं होतं, तो धागा देखील पकडला होता, काँग्रेसने टीका केली. काँग्रेस प्रत्येक धागे कारण आता त्यांना फक्त धागे पकडायचे, बाकी काय पकडायला नाही आहे, कारण दे हॅव डिस्मल फेलियर. आणि म्हणून हे जे मोदीजींच्या मनामध्ये एक विजन आहे ते म्हणतात गुड गव्हर्नमेंट आणि डेव्हलपमेंटच्या बाजूने आणि गव्हर्नन्स मोर मॅक्सिमम गव्हर्नमेंट कमी हे त्यांचं मूळ मंत्र आहे. आणि मोदीजींनी ज्या प्रकारे त्यांनी परवाच मी एक इंटरव्ह्यू पाहिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 2001 मध्ये ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले त्यांना कळलं की लोकांनी त्यांना अशी विनंती केली वैभवजी की आम्हाला निदान संध्याकाळी जेवण्याच्या वेळेला तर वीज द्या. मोदीजींना ते वाटलं हे काय, तोपर्यंत नव्हतं तसं गुजरातमध्ये वीजच नव्हती. तर त्यांनी ते 3 वर्षामध्ये 24/7 365 डेज हे भारतामध्ये कुठेच नाही असं विजेचं त्यांनी सप्लाय दिला. त्याच्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, नो लोड शेडिंग ॲब्सोल्युटली नॉट. अँड इवन द इलेक्ट्रिसिटी इज चीपर इन गुजरात. आणि आज मोदी साहेबांनी त्या भाषणामध्ये सांगितलं की आता 20,000 मेगावॉट जे प्लांट असेच पडून आहेत कोलच्या अभावाने, तेवढंही करू शकले नाही. 20,000 मेगावॉट म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मोदीजींनी विचार केलेला आहे, पक्षाने विचार केलेला आहे. आम्ही निश्चित ज्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयीजींनी सरकार दिलं, लोकाभिमुख सरकार, लोकांचे प्रश्नावर फोकस करून कामं करायची हे मोदीजींनी ठरवलं. राईट. अतुल शहा यांच्याशी आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत कारण अत्यंत महत्त्वाचे मुद्दे ते मांडतायत. आणि नरेंद्र मोदी यांना जर त्यांनी PM पदाचं कॅन्डिडेट म्हणून जर उभं केलेलं आहे भाजपने, तर नेमकं विजन काय आहे नरेंद्र मोदींचं आणि मोदींच्या देखील ज्या काही चुका आहेत किंवा त्यांनी जे मॅनिफेस्टो दिलेले आहेत त्याच्यात काही चुका आहेत का याविषयी चर्चा करूयात छोट्याशा ब्रेक नंतर. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आज निवडणुकीचा महत्त्वाचा देशातला टप्पा पार पडतोय, 7वा टप्पा आहे आणि 9 राज्यांमध्ये आज मतदान होतंय. अमित शहा यांनी जेव्हा मतदान केलं तेव्हाची दृश्य आपण बघतोय. नरेंद्र मोदी यांचे हनुमान म्हटले जातात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं बरंचसं काम जे आहे राईट हँड देखील म्हटले जातात. आणि अर्थात अनेक कॉन्ट्रोवर्सीमध्ये देखील नेहमी त्यांना घेरलेल्या असतात कॉन्ट्रोवर्सीज. अमित शहा यांनी जेव्हा मत दिलं तेव्हाची दृश्य आपण बघतोय. आणि अर्थात त्याच्यानंतर अमित शहा मीडियाशी देखील बोललेले आहेत. काय नेमकं म्हणाले अमित शहा ऐकूयात. सबसे पहले तो मैं आज आप लोगों के माध्यम से देश भर में जहां जहां मतदान है और विशेषकर गुजरात और उत्तर प्रदेश में मैं सभी मतदाताओं को अपील करना चाहता हूं, कश्मीर से कन्याकुमारी और असम से गुजरात तक पूरे देश में परिवर्तन की एक लहर चल रही है. देश की जनता सुशासन चाहती है, देश की जनता एक देशभक्त सरकार चाहती है, देश की जनता सुरक्षा चाहती है, देश की जनता महंगाई और भ्रष्टाचार से निजात चाहती है. इसलिए पूरे देश में परिवर्तन की लहर दिखाई पड़ती है. देश के कई प्रांतों का मेरा दौरा हुआ है और विशेषकर उत्तर प्रदेश में और गुजरात में मानो भारतीय जनता पार्टी के प्रति एक बड़ी लहर का एहसास होता है. सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रचाराच्या काळामध्ये एक गोष्ट मात्र
केलेली नाही आणि ती म्हणजे टीम मोदीविषयी फार काही चर्चा झडल्या नाहीत आणि हे खूप अनफॉर्च्युनेट आहे. आज जर नरेंद्र मोदी यांची लाट देशभर आहे असं जर म्हटलं जातं तर त्या लाटे मागे अनेक राबणारे हात आहेत, हे कधी विसरून चालणार नाही. तो थँकलेस जॉब म्हणावा का, कारण अनेक जणांच्या विषयी कधी चर्चा फार झाली नाही आणि त्यापैकी एक अमित शहा देखील आपल्याला माहिती आहे. मी अतुल शहाना तेच विचारतो, अतुल शहा, अमित शहाना आता पण ऐकलं, त्यांनी जाऊन मत दिलेलं आहे. अनेक मोदींच्या टीम मधले असे आहेत ज्यांनी खरं तर पडद्यामागे काम केलेलं आहे, पण खरं तर नरेंद्र मोदी यांची आता जी काय हवा देशात झालेली आहे आणि ती नाकारून चालणार नाही कोणी किती म्हटलं तरी. त्या हवेपाठी कुठेतरी हे सगळे राबणारे हात जे आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली असं वाटतं. त्याविषयी नेमकं काय म्हणाल, त्याविषयी फार चर्चा झाली नाहीये, आज ती चर्चा पण करूया. नाही, नक्कीच सांगू शकतो. आणि भारतीय जनता पार्टी बेसिकली आहे ना वैभवजी, ही कॅडर बेस्ड पार्टी आहे. वी आर द ओनली पार्टी की त्याच्यामध्ये एक आंतरिक निवडणुका होतात. अध्यक्षापासून वॉर्डची जे कमिटी असतात ते कॅडर बेस्ड आहे आणि त्याच्यामध्ये जे बेस्ट असतात ते नेहमीच कामामध्ये लागतात. मग हे निवडताना आता ह्यावेळी आम्ही सर्वात नवीन मोठा प्रयोग केला आहे मोदीजींच्या माध्यमातून आणि त्यांच्या विजन, दॅट वॉज IT. अरविंद गुप्ता म्हणून आहेत ते ITचे, ते त्यांनी सोशल मीडिया, ट्विटिंग, हे जे आजची कम्युनिकेशनची साधनं आहेत त्याचा आम्ही उपयोग करायचा प्रयत्न केला आणि वी सक्सिडेड ऑल्सो. आणि त्याचबरोबर बेसिक जे आमचे राज्य आहेत, 5 राज्य, त्यांचाही हातभार खूप मोठा लागला, कारण त्यांनी जे कामं केलेली आहेत आणि त्या प्रकारे ही कामं कुठली कामं करायची. आणि त्याच्याच बरोबर आमची वॉर रूम असते, ॲडव्हर्टिजमेंट कशा द्यायच्या, कुठे फायनल करायच्या. कदाचित काँग्रेसला जर अपयशाला सामोरं जावं लागलं तर ते कदाचित अभ्यास करायला लागेल या सगळ्या गोष्टींचा, की भाजपने कशा प्रकारे सगळं कॅम्पेन केलं. कारण मी मध्ये काँग्रेसच्या नेत्यांनाही काही म्हटलेलं होतं आणि कार्यक्रमातच म्हटलेलं होतं की उगाच त्यांनी सोशल मीडिया चांगला वापर केला आणि त्यांच्यावरती टीका करून फायदा नाही. जे काही नवीन मार्ग आहेत, जी काही टेक्नॉलॉजी आहे वापरत असले, काँग्रेसला कोणी थांबवलेलं नव्हतं. त्याचं कारण आहे की इट इज अ फॅमिली सेंट्रिक पार्टी. तिथे हा गोंधळ नेहमी होत असतो, कारण एकावर सगळे निर्णय जर झाले करायचे तर त्याला कोण समोरून पण जात नाही. पण इथे तर पण आपली आशा नाही वाटत की राहुल गांधी एवढा यंग एवढे नेते आहेत आणि तरुणांशी संवाद साधत असतात, मात्र तरी सुद्धा काँग्रेसला सोशल नेटवर्किंगचा वापर करता आला नाही जसा प्रभावीपणे भाजपला करता आला, याचं आश्चर्य नाही वाटत? नाही, मी असं तर नाही म्हणेन की काँग्रेसने सोशल मीडियाचा उपयोग केला नाही, पण ज्या प्रकारे भाजपने केला त्या प्रकारे त्यांना जमलेलं नाही. आणि दुसरं काय झालं वैभवजी, फक्त त्याच्या मागची जादू काय नेमकी? त्याच्या मागची जादू देशाची जनता आहे. परत तुम्ही सांगाल कसं? आता हे जे जनतेमधनच स्पॉन्टेनियस मेसेजेस असतात, जनतेमधनं ट्विटिंग, कारण लोकांनीच हे बदल घडवून आणायचं हे ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकांचाही सहभाग खूप आहे. म्हणजे एखादं ट्विट आमच्या नेत्याचं आलं तर त्याला हजारो रिस्पॉन्स येतं पॉझिटिव्हली. व्हॉट्सअपच्या ज्या स्क्रीन असतात, इमेजेस असतात, लोक स्वतः बनवायला लागले आणि त्यांचं योगदान त्याच्या. पण मग जे काही आपण बघतोय की UPA सरकारच्या बाबतीतले जे काही जोक्स आहेत जे आपण बघितलेलं आहे, म्हणजे मनमोहन सिंग यांचं मौन असेल किंवा सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, याचा जो प्रचार आणि प्रसार आहे तो पण चांगल्या सक्षम टीम कडनं करून घेतला. I need an honest answer. It's a mixed reply, I would say. आम्ही पण काही प्रयत्न केलेला आहे आणि लोकांमधनंही आलेलं आहे. म्हणजे सटायरच्या माध्यमातून सटायरचा उपयोग होतो. काय परिस्थिती आहे ते जास्त चांगलं पोहोचतं लोकांपर्यंत. सटायरनी नक्की, कार्टून सटायर आर व्हेरी इफेक्टिव्ह आणि ते लोकांमध्ये जास्त पोहोचतं. त्याच्यासाठी पण वेगळी टीम आहे एक्सपर्ट्सची. आता फार काही खोलात सांगू नका टीव्हीच्या प्रेक्षकांना, की कसं आहे, कारण प्रेक्षकांना देखील हा प्रश्न पडलेला आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोशल नेटवर्किंग वरती या गोष्टी येणं किंवा मोदींची भाषणं असतात, बाकीच्या गोष्टी असतात, हे नेमकं होतं कसं, घडतं कसं, पडद्यामागे नेमकं कोण असतं? मग तुम्ही अरविंदजींचं नाव घेतलेलं होतं. ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही हे कबूल करता की काही जणांना त्यासाठी एक्सपर्ट्सला कामाला लावलेलं आहे आणि ते खूप मेहनत घेतात त्यासाठी. आमच्या पार्टीमध्ये IT सेल आहे आणि ते IT सेल फक्त निवडणुकीपुरतं नाही आहे. नेहमी ITचा अनेक चांगल्या वर्कर्सना माहिती देण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये नितीन गडकरीजी अध्यक्ष असताना आम्ही पहिल्यांदा, इट वॉज अवर फर्स्ट पॉलिटिकल पार्टी की सगळ्या अध्यक्षांनी दिल्लीपर्यंत जायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये त्याचवेळी, छत्तीसगडमध्ये त्याचवेळी, पंजाबमध्ये नितीनजी गडकरी तिथून दिल्लीहून कार्यकर्त्यांना संबोधित करायचे. म्हणजे हे काही फक्त आमचं निवडणुकीपुरतं नाही आहे, पण हे सतत रिलॅन्टलेसली करत वी हॅड अ फायनर
फायनल वे ऑफ डुईंग इट, तो फरक पडतोच. दॅट इज द रिझन यू गॉट सक्सेस इन दॅट. येस, सक्सेसफुली जेवढं भाजपने केलं तेवढं मात्र काँग्रेसला जमलं नाही. दुसरं मला विचारायचं, आपल्याला माहिती की होलोग्राफिक जे इमेज, होलोग्राफी जी टेक्नॉलॉजी आहे ती मला वाटतं 2007 साली मोदींनी सगळ्यात पहिल्यांदा वापरली होती. आज आहेच आणि आज देखील ते वापरतायत. आपण बघतो होलोग्रामनी ते भाषणं देतात, एकाच वेळेला अनेक ठिकाणी दिसतात. मात्र ही टेक्नॉलॉजी देखील काँग्रेसनं हे केली नाही. किती आश्चर्य वाटतं की ज्या नवीन टेक्नॉलॉजीशी मोदी एवढं चांगलं कसं जुळवून घेतात. त्याचं कारण आहे की मोदी इज ऑलवेज कीन ऑब्झर्वर आणि त्यांना नवनवीन गोष्टीमध्ये खूप रस असतो. म्हणजे त्याचा उपयोग देशाकरिता, त्याच्या आणि हेच त्याचंच कारण आहे की होलोग्राम जे 3D इफेक्ट आहे की एका ठिकाणी येऊन भाषण करून ते प्रत्यक्षात 100 ठिकाणी तसेच दिसू शकतात. तर 100 ठिकाणी जावं लागत नाही. म्हणजे आज अनेक लोकांना खरं तर माहिती नाही की होलोग्राफिक इमेजेस काय असतात, होलोग्राम म्हणजे नेमकं काय. आणि त्यावेळेला त्यांनी हे अडॉप्ट केलेलं, म्हणजे काँग्रेस नेत्यांना अनेकदा माहितीही नसेल की नेमका काय प्रकार होता, तेव्हा हे वापरून गेले. काँग्रेसने बघितलंय गुजरातमध्ये याच्यापूर्वी. तर पण म्हणून त्यांनी त्याचा अंगीकार केला नाही, कारण एवढी चांगली टेक्नॉलॉजी आहे. एकाच वेळेला 3D मध्ये माणूस जसाच्या तसा तो दिसतो. बरं, त्यावेळी काय वेगळे गॉगल्स वापरायला लागत नाही 3Dचे. एवढी चांगली टेक्नॉलॉजी वापरली, त्याच्यासाठी देखील एक्सपर्ट्स काही सल्ले देणारे आहेत मोदींना. एक्सपर्ट्स आहेत की ज्या ज्या गोष्टी असतात त्याचे एक्सपर्टाईज आम्ही घेतोच आणि ते करतोच. मग मला सांगा की समजा उद्या भाजपचं सरकार आलं सत्तेमध्ये, तर मग तरुण पिढीने कसं बघावं, काय कुठल्या आशेने बघावं नरेंद्र मोदींकडे, की ज्या टेक्नोसावी म्हणून जे ओळखले जातात नरेंद्र मोदी, हेच सगळं ते तसंच पुढे ठेवतील आणि नवनवीन टेक्नॉलॉजीज देखील भारतात आणतील. तर आपल्या मध्ये भाजपवर थोडासा आरोप याच्या अगोदर लागलेला आहे. त्याचं कारण पण तुम्हाला माहिती आहे की राजीव गांधींनी जेव्हा कम्प्युटर्स वगैरे इंट्रोड्यूस करायला बघितलेले होते तेव्हा प्रचंड टीका अडवाणींनी देखील राजीव गांधींवरती केलेली होती आणि कम्प्युटर बॉय म्हणून त्यांना तेव्हा हिणवण्यात आलेलं होतं. हे हा सगळा इतिहास आहे. भाजपला लागलेला आहे लास्ट पर्सन. आणि अडवाणी जी आज एवढे रेग्युलर आहे ती ह्याच्यावर इंटरनेटवर, त्यांचा स्वतःचा ब्लॉग आहे. मला नाही वाटत राजीवच्या कम्प्युटरला अडवाणींनी काही नाही. आता अडवाणी झाले असतील एवढे त्यावेळी मला आठवत नाही. अडवाणीजी इज अ व्हेरी प्रोग्रेसिव्ह लीडर ऑफ आस आणि त्यांनी तशी थोडी नवीन टेक्नॉलॉजी आली असतील, कुठे ना कुठे त्याची विरोध झाला असेल, पण भाजपावर त्याचा आरोप करता येणार नाही. कारण भाजपा हॅज ऑलवेज अडॉप्टेड बेटर थिंग. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही सांगितलं IT, त्याचबरोबर ॲग्रिकल्चरमध्ये पण आज ग्रोथ गुजरातमध्ये 12.5 आहे. देशाचा तो ग्रोथ आहे फक्त 3.5%. म्हणून फक्त IT आणि हे क्षेत्र युवकांना आकर्षित हेही करते की स्वस्त धान्य मिळालं पाहिजे, माझं घर स्वस्तात चाललं पाहिजे. त्याचबरोबर मी माझ्या घरी बसून इंटरनेटवर बाकीच्या गोष्टी करू शकतो. इट्स अ ब्लेंड ऑफ कन्व्हेन्शनल अँड द बेसिक थिंग ऑफ इंडिया. राईट. अतुल शाह यांच्या बरोबर ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर मग मी विश्वंभर चौधरी आपल्या बरोबर असणार आहेत, त्यांच्याशी देखील मी बोलणार आहे. कारण टेक्नोसावी मोदींविषयी बोलणं देखील खूप गरजेचं आहे, चर्चा होणं खूप गरजेचं आहे. याविषयी बोलूयात छोट्याशा ब्रेक नंतर. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण ही महत्त्वाची चर्चा करतोय. आज आपल्याला माहिती आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे. 7वा टप्पा आज देशातल्या निवडणुकीचा पूर्ण होतोय आणि त्याच्यामध्ये 9 राज्यांमध्ये आज मतदान होतंय. एकूण 89 जागांसाठी हे मतदान होतंय आणि अतिशय महत्त्वाचं मतदान, कारण जे दिग्गज आहेत त्यांची आज प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आपण बघतोय नरेंद्र मोदी यांच्या आईनी जेव्हा मतदान केलं तेव्हाची दृश्य आपण बघतोय. सकाळीच नरेंद्र मोदी यांनी देखील अहमदाबादमध्ये मतदान केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या आई आणि नंतर आपण बघतोय अमित शहा जे राईट हँड मानले जातात नरेंद्र मोदी यांचे, त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आपण बघतोय सकाळी जेव्हा नरेंद्र मोदी पोहोचलेले होते मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी तेव्हाची दृश्य आपण बघतोय. आणि सकाळपासून आपण बघतोय की लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत मतदान केंद्रांबाहेर. अर्थात गुजरातमध्ये देखील अत्यंत महत्त्वाचा हा टप्पा, कारण 26 जागांसाठी आज हे मतदान होत आहे. आणि नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये गुजराती माणूस कसा काय त्याला रिस्पॉन्स देतोय हे बघणं औत्सुक्याचं आहे सगळ्यांसाठी. कारण थोड्या नाही 26 जागा ज्या आहेत आणि त्यातला किती हातभार लागणार भाजपला हे बघावं लागेल. मात्र आज दिवसभरामध्ये 89 जागांसाठी 9 राज्यात हे मतदान पार पडतंय.
अत्यंत महत्त्वाचा 7वा असा टप्पा आज देशातल्या मतदानाचा आज पार पडतोय। सकाळीच नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला, तसंच त्यांच्या आई यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तेव्हाची दृश्य आपण बघतोय। हिराबेन मोदी यांनी जेव्हा मतदान केलं तेव्हाची दृश्य। आणि अर्थात गुजरातमधल्या अनेक दिग्गजांनी आज जाऊन मतदानामध्ये सहभाग घेतलाय। लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या मतदान केंद्रांच्या बाहेर बघायला मिळत आहेत। आणि पुन्हा आपण चर्चेला सुरुवात करूयात। अतुल शहा प्रवक्ते भाजपचे आपल्या बरोबर आहेतच, शुभांगी खापरे देखील त्यांचं देखील स्वागत करतो, त्या देखील या चर्चेत मी त्यांना सामील करून घेतोय। तसंच डॉक्टर राजू वाघमारे प्रवक्ते काँग्रेसचे आपल्या बरोबर आहेत, तसंच विश्वंभर चौधरी असणार आहेत आपल्या बरोबर फोन लाईन वरती। मी पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करतो। राजू वाघमारे, मगाशी आपण बोलत होतो की ज्या प्रकारे होलोग्राफिक टेक्नॉलॉजीचा वापर वगैरे नरेंद्र मोदींनी केला, तसा काही काँग्रेसकडनं फार या टेक्नॉलॉजीचा वापर करताना दिसून आलं नाही। त्याविषयी मी अतुलजींशी चर्चा करत होतो आणि कुठेतरी मान्य करायला लागेल की या सगळ्या आता मागे वळून पाहिलं की ज्या प्रकारे प्रचार झाला त्यात टेक्नॉलॉजीचा वापर असेल किंवा सोशल नेटवर्किंगचा साईट असेल, या साईटचा वापर असेल, या सगळ्यामध्ये कुठेतरी भाजप उजवी ठरलेली आहे काँग्रेसपेक्षा, हे मान्य करायला लागेल। नाही, कसं आहे की आपण जर भारत देशाचा विचार केला आणि सर्वसामान्यांचा विचार केला तर आतापर्यंत जरी आपण किती टेक्नॉलॉजीचा वापर करतो, आपण असं म्हणालो तर तुम्ही जे म्हणालात हॅलोजेनिक इमेज, या सगळ्या सभेंसाठी लागणारा खर्च आणि ह्याच्यासाठी लागणारा पैसा हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि हा वेगळा मुद्दा आहे की तेवढा पैसा आणि तेवढा स्रोत त्या पैशाचा हा भाजपनी कसा मोदींनी वापरला आणि कुठून आणला त्याच्याबद्दल आता चौकशी वगैरे सगळी होईलच, पण त्या पद्धतीने जाणं आम्ही पसंत केलेलं नाही। कारण आम्ही सर्वसाधारण जी पद्धत आहे की एक सामान्य माणसाची नाळ जोडणारी जी पद्धत, वैयक्तिक जाऊन ज्यावेळी तुम्ही बोलता त्या पद्धतीची जी पद्धत आहे ती काँग्रेसने अंगीकारली। कारण काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आम्ही प्रयत्न केले, नाही असे नाहीत। मोदींनी ज्या पद्धतीने प्रयत्न केले किंवा बीजेपीने ज्या पद्धतीने प्रयत्न केले त्या पद्धतीचे प्रयत्न आमच्याकडून झाले नाहीत। कारण आमच्याकडून सोशल मीडियामध्ये जे काम करणारे होते ते आमच्या पक्षाचे कार्यकर्ते होते, स्वयंसेवक होते। लोकांनी स्वतःहून सोशल मीडियावर जाऊन स्वतःच्या प्रक्रिया दिल्या। त्याच्या उलट म्हणजे राहुल गांधींनी जागोजागी देऊन आपल्या इथे कोळी बांधवांची भेट घेतली किंवा काही कामगारांची भेट घेतली, त्याप्रमाणे जास्त प्राधान्य दिलं असं त्याला प्राधान्य दिलं। आणि सोशल मीडियाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर मध्ये पेपरला पण आणि मीडियामध्ये बातम्या होत्या की मोदींनी जवळजवळ 500 कोटीचं कंत्राट एका कंपनीला देऊन त्याद्वारे सोशल मीडिया ऑर्गनाइज केला। अतुल शहा समोरच आहे, त्यांनाच आपण विचार, अतुल शहा इज दॅट ट्रू? हे आरोप लागतात, हे जे आरोप काँग्रेसनं आता काही राहिलं नाहीये। ज्या गोष्टी आम्ही केल्या त्या चांगल्या, आणि कोणी आता कॉम्प्युटर आम्ही आणलं म्हणजे हे कन्व्हेन्शन आम्ही अप्रिशिएट करतो ना, कॉम्प्युटर आले देशामध्ये तर ते अप्रिशिएट केलं पाहिजे। टेक्नॉलॉजी जी आहे ती अप्रिशिएट करा, तुम्ही आपण प्रश्नाकडे वळूया। प्रश्न असा होता माझा, डॉक्टर वाघमारेंनी आरोप लागलेला आहे की खर्चाचा आरोप करून टाकायचा। हा, तुम्ही सोशल मीडिया वापरायचा, तिथे खर्च होत नाही। सोशल मीडिया कोणी वापरायचा, तो कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी वापरलेला चांगला की कोणीतरी पगारावर कामाला ठेवणाऱ्या लोकांनी वापरलेला चांगला? जर तुम्ही सोशल मीडियावर जा आणि तुम्ही एकच तुम्ही मोदींच्या विरोधात एक प्रतिक्रिया द्या, यू विल सी की तुम्हाला 100 प्रतिक्रिया येतील आणि त्यांचा जो मुद्दा आहे तो सिमिलर असतो। याचा अर्थ कसा? याचा अर्थ पण त्यांना उत्तर द्यायला कळलं नाहीये की लोक हे फक्त सोशल मीडिया, आम्ही जनता सामील झालेली आहे, काँग्रेसच्या विरोधात कौल आहे म्हणून हे जे 100 येतात ते सिमिलर येणार, कारण तुम्ही सिमिलर गोष्टी केलेल्या आहेत। लोक त्रस्त आहेत पगारावर नाही, ते तुम्ही ते लोक त्रस्त आहेत। आज तुमचं जे मिसगव्हर्नन्स लोकांनी ठरवलं आहे, लेट्स ब्रिंग अबाउट अ चेंज। ओके, आपण आता तटस्थ मत घेऊया। शुभांगी खापरे पत्रकार आहेत, त्यांना विचारूया। शुभांगी खापरे, हे पट्टे का मुळात कुठेतरी हे मान्य करायला लागेल की पूर्ण प्रचाराच्या दरम्यान भाजप कुठेतरी उजवी ठरलेली आहे, कारण टेक्नॉलॉजीचा अतिशय उत्कृष्ट वापर त्यांनी करून घेतला। काँग्रेसला कोणी अडवलं नव्हतं ते करण्यापासून, मात्र आता हा थैथयाट करण्यात काही पॉईंट नाहीये। कुठेतरी त्यात भाजपने चांगला प्रचार केला, हे मान्य करावं लागेल। आणि हे मान्यच करावं लागेल की भाजपचा प्रचार फार अग्रेसिव्ह होता। पण हे राजूजी बोलले की किंवा काँग्रेसमध्ये आता जे चाललंय की मोदींचं फायनान्स कंपोनेंट जास्त होता की मी त्याच्यात नाही जाणार, ऍक्च्युअल फिगर्स येतीलच आपल्याकडे,
पण काँग्रेसला हे म्हणायचं की आमचं बजेट कमी होतं की आमच्याजवळ बजेट नव्हतं, हे मला हास्यास्पद वाटतं. कारण शेवटी आता मी कमीत कमी 1988 पासून बघते इलेक्शन्स, आणि आज जर आपण काँग्रेसचे आजही जर आपण कॅन्डिडेट्स बघितले तर राहुल गांधी तर जाऊ द्या, ते AICCचे व्हाईस प्रेसिडेंट आहे, तर त्यांना काहीच कमी नव्हती. पण त्यांचे इंडिव्हिज्युअल जे कॅन्डिडेट्स आहे मुंबई सारख्या जागेत, जे इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकडे 2-2 पब्लिक रिलेशन्स फर्म्स काम करतात आहे, आणि हे आज कॅम्पेनसाठी म्हणून नाहीये, राऊंड द इयर करतात आहे. म्हणजे हा नुसतं काँग्रेसचाच नाहीये मुद्दा, हा सगळ्याच पार्टीचा आहे. आता असं झालंय की 5-10 वर्षात जे झालंय की आजकाल नुसतं आपले कार्यकर्त्यावर विसंबून न राहता प्रत्येक कॅन्डिडेटनी म्हणजे इलेक्शन्सच्या आधी राऊंड द इयर ते एक आपली वेगळी प्रोफेशनल पब्लिक रिलेशन्सला त्यांनी आउटसोर्स केलं आहे आपलं कॅम्पेनबद्दल, किंवा पब्लिसिटी असेल, कुठला निर्णय घेतला असेल. तर त्यामुळे आज म्हणणं की फक्त मोदींचं हाय बजेट होता किंवा मोदींनाच एक म्हणजे पैशामुळे अभाव असेल की आम्ही नरेंद्र मोदी स्वतः हे टेक्नो सॅव्ही आहेत. आपण बघितलं की होलोग्राफिक टेक्नॉलॉजी आज देखील भारतात कुणीच वापरत नाहीये एक्सेप्ट हिम. त्यांच्या स्वतःचे टेक्नो सॅव्ही असण्याचा देखील खूप फायदा झाला भाजपला. नाही, मला वाटतं की निश्चितच भाजप असेल किंवा मोदींचे जो एक मोदींजवळ जे प्रोफेशनल्स होते किंवा त्यांनी ते रोप इन केले असणार किंवा विचार मांडली असणार त्यांनी, डेफिनेटली त्याच्यात एक थॉट प्रोसेस होता. पण मी इव्हन NCPचं मी एक सांगू शकते की जेव्हा कॅम्पेन सुरू झाला किंवा 1-1.5 वर्ष आधी त्यांनी पण बॅरेक ओबामाने US मध्ये कसं कॅम्पेन केलं होता, हा सगळा एक अभ्यास प्रत्येक ऑर्गनायझेशन केलं, आणि त्यांनी पण तोच अनुकरण करायचा प्रयत्न केला. पण मे बी मोदी हॅज टेकन द लीड. विश्वंभर चौधरी यांच्याकडे जाणार आहे. विश्वंभर चौधरी, आपण ही चर्चा ऐकतोय की टेक्नो सॅव्ही असल्यामुळे नरेंद्र मोदी कुठेतरी भाजपला त्याचा फायदा झालेला आहे. कशा प्रकारे प्रचार पुढे न्यायचा याची जी गणित आहेत ती उत्कृष्ट जमलेली आहेत भाजपला जास्त काँग्रेसपेक्षा, असं म्हणता येईल. जो विजय असतो ना एखादा, तो विजय असं लक्षाची असावा लागतो. तो जर असा लाटर असेल कोणातरी उद्योगपतीचा स्पॉन्सर, तर मी काही त्याला विजय मानत नाही. आपण विजय चर्चा करतोय की बघा त्यांनी कसा वापर केला वगैरे, याच्यासाठी पैसा कुठून आला काँग्रेसकडे आणि मोदींकडे? एका काँग्रेसचा पैसा अंबानी लावतात आणि मोदींसाठी अदानी पैसा लावतात. काही दिवसांनी पुढच्या इलेक्शनला तुमच्यावर मी वाईट वेळ येणार आहे सगळ्या चॅनल्सवर आणि माध्यमांवर, की कदाचित तुम्हाला या पक्षांच्या प्रवक्त्यांऐवजी अंबानी आणि अदानीचे कॉर्पोरेट कोण असतील लोक ते बोलवावे लागतील. एवढं हे कॉर्पोरेट हातात गेले नाही, ते अत्यंत दुःखदायक आहे. दीनदयाल उपाध्याय यांना भाजपा पूर्ण विसरलाय. गांधीजींना तर काँग्रेसने कधीच मागे संपवून टाकलं, पण आता दीनदयाल उपाध्याय सुद्धा भाजपाने संपवून टाकलं. की जे राष्ट्रीय एकात्म मानव दर्शनाचं जेवढं त्यांचं गांधीजींचंच मॉडेल होतं, पण त्या मॉडेलला भाजपने संपवलं. कॅपिटल इंटेन्सिव्ह अशी निवडणूक आहे. या निवडणुकीत फक्त भांडवलदार खेळत आहेत. हे त्यांच्या हातचे बाहुले आहेत. जे काही प्रचाराला येत आहेत, लोक दाखवत आहेत, ते त्यांच्या हातातले बाहुले आहेत आणि खरा देश कॉर्पोरेट चालवत आहे, हे या निवडणुकीने सिद्ध केलं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या निवडणुकीमध्ये मीडियाचा जो आपण वापर म्हणता, मला आश्चर्य वाटतं की प्रत्येक सभा एखाद्या नेत्याची दाखवणं हे मीडियाने पहिल्यांदा केलं. यामध्ये नरेंद्र मोदींचं बोलण्यात वेगळं काही नव्हतं, राहुल गांधींचं तसंच वेगळं काही नव्हतं, पण मला 3 भाषण ऐकायला लागली. मला तेच सांगायला लागलं की मित्रो उनका राष्ट्र ये सत्तावाद हमारा राष्ट्रवाद. कितीदा ऐकायचं ते कार्यक्रम कोणाकडे? राहुल गांधी नरेंद्र मोदींनी लख्खपणे स्वच्छपणे कार्यक्रम मांडला का? मोदी काय गप्पा मारतात विकासाच्या? गुजरात आज 4थ्या क्रमांकावर भूकबळींमध्ये. गुजरातमध्ये 100% किमान 100 रुपये किमान मजुरी, जी बिहारमध्ये 160 आहे. यांचं मॉडेल शेट्टींचं मॉडेल आहे. शेट्टींच्या मॉडेलवरचा विकास एकीकडून भाजपकडून आणि दुसरीकडून काँग्रेसचं फार आधी शेट्टींना विकलाच गेलेला आहे. त्यामुळे ही लढाई खरी भांडवल शहाची आहे असं मला वाटतं. पक्ष हे प्रातिनिधिक आहे, ते फक्त लोकांना दाखवण्यापुरते. यांचे चिन्ह सुद्धा तुम्ही महाराष्ट्रात फक्त बघा, किती ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आहे, किती ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आहे, बघा तुम्ही. हे सगळं दाखवण्यात आहे. हे खायची वेळ आली की सगळे एकच येणार आहे. निवडणुकीपुरतं दाखवायला फक्त लोकशाहीचं एक नाटक करावं लागतं की वेगवेगळे पक्ष आहेत, आम्ही वेगळी धोरणे दाखवायला लागतं. यापेक्षा फार वेगळा अर्थ असं मला वाटतं. बरं, म्हणजे तुमचा असा आरोप आहे विश्वंभर चौधरी की पैसे दोन्हीकडनं पाण्यासारखे खर्च केलेले आहेत म्हणून? नुसते पाण्यासारखे नाही, हा कोणाचा पैसा लागतो हे लक्षात घ्या. माझ्या अंदाजाप्रमाणे या दोन्ही पक्षांचं बजेट भाजपचं 40,000 कोटीच्या पुढे असं चर्चाच होतीये. माझाही तोच अंदाज आहे. काँग्रेसचे किती 10,000 कोटी 20,000 कोटी मला माहित नाही. पण मुद्दा असा आहे माझ्या पुढचा की उद्या मला देशाला याची किंमत द्यावी लागणार आहे. कारण आज यांचा पैसा लावतायत, मग ते अंबानी असतील नाही तर अदानी असतील, ते उद्या वसूल देशाकडून करणार आहेत. मला ती चिंता जास्त आहे. म्हणून मला खरं म्हणजे चळवळीला सज्ज झालं पाहिजे, लोकांना लढ्यासाठी सज्ज झालं पाहिजे. लोक जे मशगूल आहेत, निवडणुकीनंतर काहीतरी कल्याण होणार आहे की लोकांनी हे गृहीत धरलं पाहिजे. आपल्या डोक्यावर धोंडा पडणार आहे. कदाचित असं होणार आहे की मुंबईहून पुण्याला जाताना 1000 रुपये टोल द्या नाही तर जाऊ नका या रस्त्याने. हे मॉडेल यांचं
ते भांडवलशाहीचं मॉडेल आहे, ते अदानी अंबानीचं मॉडेल आहे. आणि त्यामुळे या मॉडेलवर देशाने विचार केला पाहिजे, सुबुद्ध नागरिकांनी विचार केला पाहिजे. उद्या आपल्यावर काय पुढाड कोसळणार आहे हे आतापासून आपण अँटिसिपेट केलं पाहिजे. एवढा त्या भ्रमपकबाजी प्रचाराचा जो की भयंकर पैसे खर्चून शाबी शो. अहो एकाच्या चॅनलवरती 3-3 वेळा मोदींना पाहायचं लोकांनी, एकाच्या चॅनलवर राहुल गांधींना किती पाहायचं, राष्ट्रवादीचे किती, साहेबांमुळे काय परिवर्तन झालं किती बघायचं. मला असं वाटतं की आमच्या राजकीय नेत्यांनी या निवडणुकीत सगळ्या हद्दी पार केल्या आणि अत्यंत घाणेरड्या अशा प्रकारचा आता ओंगळवाणा स्वरूप प्रचारात तेवढंच मिळाला म्हणणार. राईट, अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा विश्वंभर चौधरी तुम्ही मांडलेला आहे आणि ती चर्चा आपण पुढे नेतोय. अतुल शहा यांना मी विचारतो, भाजपचे नेते आहेत, अतुल शहा भांडवलशाहीचं मॉडेल आहे असं विश्वंभर चौधरी यांनी मुद्दे मांडलेले आहेत. जो काही प्रचार दोन्हीकडनं बघायला मिळाला त्याच्यात पाण्यासारखा पैसा गेला आणि तो पैसा कोणाचा होता, तर हे जे मग कोणी अंबानीचा वापरला असेल तर अदानीचा वापरला असेल असं त्यांचं म्हणणं होतं. आणि या सगळ्याची किंमत येणाऱ्या काळामध्ये या देशातल्या जनतेला चुकवावी लागणार आहे असा त्यांचा थेट आरोप आहे. काय म्हणाल, हे तर मान्य आहेच की पैसा खूप जास्त खर्च झाला यावेळेला? नाही, मी अग्री करणार नाही. हे पॅसिमिस्टिक विचाराने काही होत नाही. भारतीय जनता पार्टी मी मगाशी सांगितलं तशाप्रमाणे एक कॅडर बेस्ड पार्टी. आमच्याकडे पैसे लोकांकडनं आणायच्याही एक सिस्टम आहे. आजीवन सहयोग योजना ही आमची केंद्राची असते. आम्ही फक्त 1,000 रुपये एकाकडनं घेतो आणि तेही चेकने. दुसरं स्टेट युनिट्समध्ये पण आम्ही थैल्या देतो. नाही, कारण मी काय विचारतो, कारण मोदी पण जेव्हा प्रायव्हेट चॉपर मधनं गेलेले होते आणि आलेले होते तेव्हा त्यांच्यावरती आरोप झाले, त्याच्यानंतर आमचं ऑडिटिंग होत आहे ना, इंटरनल ऑडिटिंग. इट इज बीन ऑब्झर्व बाय द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. त्या दिग्गज बिझनेसमॅनशी चांगले संबंध आहेत आणि आपल्याला माहिती काँग्रेसने देखील अदानींना कशी जमीन दिली याचे जर आरोप लावले होते. त्यांनी देखील आता सीडी आउट नाही. आता ते अदानींनी सांगितलं की आम्हाला भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदींनी ती जमीन दिलीच नाहीये. परवाच त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. हे तर काँग्रेसचा आरोप आहे, क्रोनी कॅपिटलिझम. सर्व गोष्टीचा उपयोग त्यांनी केलेला आहे आणि आता चोराच्या उलटा बोंबा काँग्रेसचं ह्या प्रकारे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की हे जे सगळं एक्सपेन्सेस आहे, इट इज ऑब्झर्व बाय द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. इट इज प्रॉपरली ऑडिटेड. आणि कधी कधी अतिशयोक्ती पण सांगता येतं. आता काय अतुलचा मुद्दा असा ना की काही राजकीय विश्लेषकांना खरंच ही चिंता आहे आता की आता ज्या प्रकारे राजकारण चाललेलं आहे, ज्या प्रकारे प्रचार सुरू आहे, मग तो कुठचाही पक्ष असू दे, बरोबर, मात्र तो फुगा कुठेतरी फुटला तर मग नंतर या देशासाठी जे घातक असेल. कारण शेवटी ही एक वेगळ्या प्रकारची गुलामीच तर नव्हे ना. आता जो विश्वंभर चौधरींनी मुद्दा मांडला तो अत्यंत गरजेचा होता की ज्या मोठमोठ्या दिग्गजांनी, ज्या ज्या बिझनेस टायकूननी हा पैसा या पक्षांना पुरवलेला आहे, उद्या सत्तेत आल्यानंतर ते त्यांचा वाटा घेणारच आहेत, ते मागणारच आहेत. आणि मग शेवटी ॲट द कॉस्ट ऑफ आपल्या देशामध्ये त्याचं नुकसान जनतेला होणार आहे. त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचं चर्निंग झालेलं आहे की इलेक्शनचं फंडिंग स्टेटनीच करावं. हे ह्याच्यामध्येही खूपसं चर्निंग झालेलं आहे. पण याची गॅरंटी देता की उद्या तुमचं सरकार आलं तर कुठेही अशा प्रकारे बळी पडणार नाही म्हणून? ज्यावेळी आम्ही ऑपोजिशन मध्ये होतो त्यावेळीच आम्ही इलेक्शन स्टेट फंडिंगनी झालं पाहिजे. त्यांनी काळा पैसा इलेक्शनमध्ये येणार नाही आणि त्याच्यामध्ये कोणाचं डॉमिनेट होणार नाही. हे सगळ्या ज्या इम्प्रूव्हमेंट्स आहेत त्या कराव्या लागतील. आपण वाघमारे यांच्याकडनं उत्तर घ्या. डॉक्टर वाघमारे, हे मुळात तुम्हाला पटतं काय आहे बघा, अतुलजींना मला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक विचारावं असं वाटतं की ज्यावेळी तुम्ही टीव्ही लावता त्यावेळी तुम्हाला टीव्हीवर प्रत्येक 5 मिनिटात 2दा तरी मोदीजी दिसतात. अबकी बार मोदी सरकार, बरोबर आहे. आज टीव्हीवरच्या एका ऍडव्हर्टाइजमेंटसाठी लाखो रुपये लागतात हे सामान्य माणसाला पण माहिती आहे. मग जर अतुलजी म्हणत असतील की एवढा प्रचार आमचा झाला नाही तर ते कितपत योग्य आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की सामान्य माणसं की ज्यांना राजकारण थोडंफार कळतं ते लोक असा प्रश्न विचारतात की मोदी किंवा बीजेपी आज एवढा पैसा खर्च करते, आज ह्यांच्याकडे सरकार नाही आहे, मग हा पैसा येतो कुठून? किंवा हा इतक्या प्रमाणात त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट झाल्या, इतक्या प्रमाणात काँग्रेसचा पैसा येतो कुठून याच्यासाठी काही उत्तर आहेत की जसे काही घोटाळे झाले. सर्वसाधारण माणूस असा विचार करतो की बाबा जो पक्ष सत्तेमध्ये असतो त्या पक्षाला थोडंफार त्या सत्तेचं बेनिफिट. पण म्हणजे तुम्ही मान्य करताय कॅमेऱ्यासमोर की सत्तेत असल्यानंतर पैसा येतो म्हणून? नाही, बघा, सत्तेत असल्यावर तुम्हाला मिळणारं डोनेशन्स किंवा तुम्हाला मिळणाऱ्या कार्यकर्त्यांकडूनचा पैसा, तुम्हाला मिळणारे बाकीचे स्त्रोत याच्यामधून मिळू शकतो. नाही, कसं आहे बघा,
तुम्ही माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ न करता तुम्ही जो माझा मुद्दा आहे त्याच्याकडे लक्ष द्या की सामान्य माणसाला वैभवजी हा प्रश्न पडलाय की अशा पद्धतीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा या भारत देशामध्ये न भूतो ना भविष्यतो पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने एवढा पैसा या भारतामध्ये आणला आणि या पैशाच्या जोरावर आपण एखाद्या पद्धतीने, मी नेहमी म्हणतो की एखाद्या पद्धतीने आपण एखादं प्रॉडक्ट विकतोय, साबण विकतोय किंवा एखादा शॅम्पू विकतोय, अशा पद्धतीने आज आपण पंतप्रधान पदाचा उमेदवार आपण ब्रँडिंग करून विकतोय आणि त्याच्या पाठीमागे लागणारा करोडो रुपयाचा पैसा हा आला कुठून, हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. मी तुमच्याकडे उत्तर देतो. शुभांगी खापरे यांच्याकडे पण मी जाणार आहे, त्यांचं मत देखील जाणून घेणार आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण ही चर्चा करतोय की यंदाच्या निवडणुका आणि यंदाचा निवडणुकांचा प्रचार म्हणजे काही भांडवलशाहीचं मॉडेल होतं का? कारण आपण बघतोय विकासाच्या गप्पा तर खूप झाल्या, मात्र पाण्यासारखा पैसा या प्रचारामध्ये वाहिलेला आहे आणि सगळ्याच पक्षांनी त्यांच्याकडनं हा खर्च झालेला आहे. त्या खर्चाविषयी देखील जराशी बोलणं खूप गरजेचं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ॲडव्हर्टायझेस, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भाषणं, एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक येणं या भाषणांसाठी, कार्यकर्ते जमा होणं, हे कसे आले, कसं झालं आणि किती पैसा खर्च झाला असेल याचं ऑडिट देखील होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण चर्चा करतो. अतुल शाह आहेत, भाजपचे नेते शुभांगी खापरे पत्रकार आपल्याबरोबर आहेत, डॉक्टर राजू वाघमारे आहेत, प्रवक्ते काँग्रेसचे, आणि त्याचबरोबर फोन लाईनवरती विश्वंभर चौधरी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आपल्याबरोबर. शुभांगी खापरे, तुम्हाला प्रश्न मागाशी आपण चर्चा करत होतो आणि कुठेतरी डॉक्टर वाघमारे यांनी मान्य केलेलं आहे की हे तर सत्तेत पण नाही येत, मग एवढा खर्च करताय कुठून? म्हणजे कुठेतरी त्यांनी कबूल केलेलं आहे का की सत्तेमध्ये जे असतात त्यांना कुठेतरी काहीतरी इन्कमिंग एवढे असतात? आमच्या तोंडी आम्ही न बोललेले शब्द नका टाकू. नाही, ठीक आहे. आपण शुभांगी खापरे यांनी देखील ते ऐकलेलं आहे तुम्ही जे काही म्हणाला, पण त्यांनाच विचारू की त्यांनी त्याचं विश्लेषण कसं करणार त्या? नाही, मला वाटतं की हा काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टी हा प्रश्न फायनान्सचा नाही आहे. म्हणजे दोन्ही मेनस्ट्रीम पार्टी आहे, पॅन इंडियन पार्टी आहे आणि आपण एक साधारण आपलं काउन्सिल इलेक्शन्स पण जर बघितलं तर आकडे जे आपल्या पुढे येतात म्हणजे इव्हन 10 ते 25 कोटी आपण ते विचार, त्यामुळे हा इश्यू जो काँग्रेस करतोय आता की मोदीच्या ब्रँडिंगमुळे किंवा मोदी जो पैसा जास्त होता म्हणून त्यांची ब्रँडिंग झाली, हे मी मान्य करत नाही. आणि आपण जर पुढचे आधीचे पण निवडणुका जर बघितल्या, इंदिरा गांधीपासून जर बघितलं आपण, तर त्या पण त्यावेळेस एक प्रोसेस ऑफ ब्रँडिंग होतच ना, पण ते किती त्याच्यात म्हणजे किती इकॉनॉमिक्स किती होता त्याचा आणि सोशल रिस्क कसा होता तो वेगवेगळा होता. आता काळाच्या बदलत्या काळात आपण जर बघितलं तर एक नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा यूज होणारच आहे. आता इंटरनेट आलंय, आता व्हॉट्सअपवर त्यांचे कॅम्पेन सुरू आहे आणि हा प्रयोग प्रत्येक पार्टीने केलाय, इव्हन रिजनल पार्टीजने केलाय. आपण नुसतं बीजेपीला म्हणून किंवा काँग्रेसला म्हणून चालला नाही, आणि छोट्या छोट्या रिजनल पार्टीजनी पण तेवढाच पैसा त्याच्यात टाकला आहे. मी त्या ऑडिट आणि मेरिटमध्ये जात नाही, पण प्रश्न असा आहे की आपण काय इंडियन जे जनता आहे, जे लोक आहेत, त्यांना आपण एवढं मूर्ख समजतो का की आम्ही चांगला ब्रँडिंग केला म्हणून तो प्रॉडक्ट, जर हे प्रॉडक्ट म्हणतात आहे, म्हणजे मला खरं म्हणजे निवडणुका म्हणजे प्रॉडक्ट म्हणून बघूच नाही आपण, पण एवढी आपला जो मॅन्डेट नाही, पण आपला जो वोटर आहे म्हणजे रुरल एरियाचा असेल किंवा गावातला खेड्यातला असेल, तो इतका मूर्ख नाही आहे की तो नुसतं वरचं ब्रँडिंग बघून तो एक निर्णय घेणार आहे. म्हणजे कुठल्याही पक्षाचा असेल, मीडियाचं काही असेल, मीडिया जनता खूप हुशार आहे. आज आपण जर तोच उदाहरण जर घ्यायचं तर 2004ला इंडिया शायनिंगचं झालं, मग त्यावेळेस बीजेपीचं, मग त्यावेळेस बीजेपीचं त्या ॲलिगेशन होतं की जास्त पैसा टाकला आणि ऑब्व्हियसली त्यांचं कॅम्पेन अग्रेसिव्ह होता, पण तरी लोकांनी एक निर्णय दिला. ऍब्सोल्युटली मला वाटतं की दे आर व्हेरी डिफरंट फॅक्टर्स ज्याच्यावरनं ती निवडणूक ठरेल. जरा तुम्हाला थांबवतो कारण राजनाथ सिंग यांनी, आपल्याला माहिती आहे आज त्यांचं देखील भवितव्य ठरणार आहे, त्यांनी देखील मतदानात भाग घेतलेला आहे. आपला मतदानाचा हक्क सहकुटुंब सहपरिवार जाऊन त्यांनी बजावलेला आहे, तेव्हाची दृश्य आपण बघतोय. आणि त्याच्यानंतर राजनाथ सिंग मीडियाशी देखील बोलले, काय नेमकं म्हणाले ते देखील ऐकूयात आपण. मात्र सहकुटुंब सहपरिवार जेव्हा राजनाथ सिंग पोहोचलेले होते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आज त्यांचं देखील भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे. सहकुटुंब सहपरिवार जेव्हा ते मतदानासाठी पोहोचलेले होते तेव्हाची दृश्य आपण बघतोय. आणि अर्थात आज अनेक दिग्गजांचं जे भवितव्य आहे ते आज ठरणार आहे.
पुन्हा एकदा डिस्कशनला सुरुवात करूया. शुभम खापरे, तुमचा पॉईंट कम्प्लीट. नाही, माझं म्हणणं हेच आहे की नुसतं ब्रँडिंग मधनं काही चालणार नाही इलेक्शन्स, कारण शेवटी लोक जे आहेत ते वेगवेगळे निर्णय आणि वेगवेगळे फॅक्टर्स त्याच्यात असतात की त्यांनी एक का म्हणजे जो 2 कॅन्डिडेट जे असतील आज पंतप्रधानच्या ह्याच्यात, तर एक काहीतरी निर्णय प्रोसेस असतो आणि एक लोकांच्या मनात वेगळे फॅक्टर्स असतात. नुसतं तुम्ही ब्रँडिंग चांगला केला म्हणून ते लोक त्यांना पसंत करेन तर ते मला मान्य नाही. पण शुभांगीजी, आता विश्वंभर चौधरींनी जो पॉईंट मांडलेला होता, फक्त एकच मला हे करायचं की पैसाचा हा जो फॅक्टर आहे ना, तर हा नुसतं एकच पक्षाला धरून आपण चालणार नाही. कारण हे हा प्रयोग जो आहे की पैसा यावेळेस ब्रँडिंगसाठी म्हणा तुम्ही किंवा कॅम्पेनसाठी म्हणू आपण, हे नुसतं इलेक्शन पुरताच नाही आहे, हे राऊंड द इयर. मी तेच म्हणते की आज एक छोटे छोटे कॅन्डिडेट पण आपण जर घेतलं तर त्यांच्याजवळ इतका पैसा त्यांनी जे इन्व्हेस्ट केला आहे ते म्हणजे एक पब्लिसिटी इमेजसाठी म्हणा किंवा ते, तर हा पूर्ण निर्णय जो आहे ना आपल्याला एक पूर्ण सिस्टम आणि प्रोसेस म्हणून बघायला पाहिजे. तरुणांना वेगळा मेसेज जात नाही का यांनी, की समजा निवडणुका जिंकायच्या असतील तर अग्रेसिव्हली एवढा पैसा ओतावा लागतो असा मला वाटतं की आता काय झालंय की लोकांनी हे प्रोफेशनलिझम आणलंय त्याच्यात. आधी कसं होतं की आपले कार्यकर्ते होते, उत्स्फूर्त ते यायचे, ते सहभाग घ्यायचे, म्हणजे एक आता आपण बेसिक प्रकारचा प्रचार व्हायचा. मगाशी आपण जो डिबेट करत होतो की एक सभा घेतो तर किती खर्च होतो वगैरे वगैरे. आता आधी पूर्वी कसं यायचं की असोसिएशन म्हणजे लोक स्वतः उत्स्फूर्त यायचे, त्या रॅलीला यायचे. आता आपण जर बघितलं तर लोकही यायला बघत नाही, म्हणजे त्यांना आपण कसं तरी ते मोबिलाइज करावं लागतो आणि त्या गाडीत आणा किंवा त्यांना कोणी लंच द्या, म्हणजे तर हे सगळं बदलत आहे, म्हणजे लोकांचे पण डिमांड्स बदलतात. अजून खूप डिफिकल्ट जातं हल्लीच्या. आपण बघतो की एवढ्या लाखांच्या ज्या सभा आहेत त्या सगळं मॅनेज करणं, खर्च त्याच्यासाठी येणं ते साहजिकच आहे. नाही, मी तुम्हाला एक सांगतो, ज्या तुम्ही मोदींच्या मीटिंगचा उल्लेख करता प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्तपणे सगळे आलेले असतात कार्यकर्ते. मला माहिती होतं तुमचं उत्तर येत असेल म्हणून. थोडं मॅनेज करतो ना, खर्च तर कुठल्याही मिटिंगला लागत असतो, आय विल सिन्सिअरली ॲडमिट, बट दॅट इज नॉट एक्स्ट्रा वेगंट नाही आहे ते. त्याच्यामध्ये जे उत्सुक येणारे असतात, आता मोदींच्याच सभा का मोठा होतात, कारण जनतेने ठरवलेलं की त्यांना ऐकायला जायचं, आणि त्याचप्रमाणे विरोधी पक्षात काँग्रेसच्या पक्ष किंवा इतर पक्षाच्या रॅलीला का कमी गर्दी आहे, कारण आता तो मूड जनतेचा, तो स्विंग ज्या बाजूने तिथे लोक जास्त येतात. प्रत्येक ठिकाणी खर्चच करावा लागतो असं नाही. पण विश्वंभर चौधरींनी मगाशी जो आरोप लावला त्याला नेमकं कसं उत्तर द्याल, कारण आपल्याला माहिती आहे कोटीच्या कोटी पैसे जे ते खर्च झालेले आहेत, आणि असं असताना लोकांना देखील प्रश्न पडलेला की एवढा पैसा येतो कुठनं. आता आपण म्हणजे फॉर एक्झाम्पल बघितलं की मोदींची पण संपत्ती काय फार नाहीये, त्याच्यानंतर आपण बघितलं बाकीचे पण उमेदवार घेतले की प्रत्येक जण काय एवढा श्रीमंत दिलेलं आहे की हे जे इलेक्शन कमिशन च्या अंतर्गत हे होत असतं, सगळ्या खर्चावर ऑडिटिंग होणार आहे आणि कुठेच असं एक्स्ट्रा वेगन खर्च नाही आहे. आणि हे जे क्रोनी कॅपिटलिझम आणि कॅपिटलचा पैसा लागला आहे वगैरे, हे काही भारतीय जनता पक्षाच्या सारखा पक्ष कधी मान्य करणार नाही. इट्स अ नीटेड डेमोक्रेटिकली इलेक्टेड आमची लोक असतात, कॅडर बेस. आज पण जे शुभांगीजींनी सांगितलं, अनेक गोष्टी बदलल्या आहेत, पण भारतीय जनता पार्टीमध्ये आज पण वॉर्डपर्यंत कार्यकर्ते आहेत आणि ते स्वतःचं खर्च करून कामाला तिथे लागलेले असतात. मग ते नगरसेवकाच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या. अगदी माझ्या म्हणजे कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मी तुम्हाला सांगतो वैभवजी, 200 कार्यकर्ते असे मला माहिती आहे की जे 30 वर्षापूर्वी कार्यकर्ते होते आणि आज पण ते कार्यकर्ते आहेत. अशी आमची ती नीटेड पार्टी आहे. म्हणून त्याच्यामध्ये आहे 30 वर्षात काही मिळालं त्या कार्यकर्त्यांना. नाही, तो कार्यकर्ता आयडिओलॉजीने कमिटेड आहे. ही लव्ह भारतीय जनता पार्टी, ही यूज टू लव्ह जनसंघ, आणि असे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्याच्या बळावरच आज भारतीय जनता पार्टी एक नेतृत्व दिलं आहे देशामध्ये. एक मिनिट ऐकून घ्या. या देशामध्ये फक्त काँग्रेस होती पहिली, पण या डेमोक्रेसीला बळकट करण्यासाठी एक विरोधी पक्ष एक असा असावा या देशामध्ये. त्याला किती वर्ष लागली, मग अटल बिहारी वाजपेयी आले. मला आठवते 1980मध्ये पहिलं अधिवेशन भारतीय जनता पार्टीचं, मी जनता पार्टीतनं बाहेर आलो त्यावेळी बांद्र्याला झालं होतं. त्यावेळी जाहीर सभेमध्ये शिवाजी पार्कमध्ये आणि त्या अधिवेशनामध्ये MC चगलानी सांगितलं होतं अटलजींना की हे पंतप्रधान होतील, आणि ते 80च्या मग 20-21 वर्ष 25 वर्ष लागले त्याच्यानंतर, आणि अटल बिहारी वाजपेयी हे प्रधान. हे योगदान नाही का भारतीय जनता पक्षाचा लोकांच्या ह्या आपल्या डेमोक्रेटिक सिस्टममध्ये. दिस शुड बी अप्रिशिएटेड. वी हॅव बिकम सो फॉर्मिडेबल की आज 2 पक्ष, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी, रिअल डेमोक्रेसी आपल्या देशाला पनपवूया. चला आपण मला अतुलजींचं जे बोलणं आहे की त्याच्याशी मी सहमत आहे.
एका बाबतीत की भारतीय जनता पक्षाने अटल बिहारी वाजपेयींसारखं नेतृत्व या देशाला दिलं आणि लोकशाहीच्या मार्गाने अटलजी पंतप्रधान झाले, इथपर्यंत ते आतापर्यंतच्या इतिहासापर्यंत हे सगळं मानणं बरोबर आहे. पण भारतीय जनता पक्षाने आत्ता एका फॅसिस्ट मनोवृत्तीच्या माणसाच्या हातामध्ये आपला पूर्ण पक्ष दिलेला आहे. आज जर भारतीय जनता पक्षाची नाही, माझा विरोध आहे. नाही, मला फॅसिझम वगैरे शब्द एक वाघमारेजी नाही पण मला बोलू द्या, माझं म्हणणं तर बोलू द्या. यू कॅन काउंटर मी. सी कसं आहे बघा, जर ज्यावेळी लोकशाहीची भाषा आपण करतो तर या लोकशाहीमध्ये लोकशाही पक्षांतर्गत पण असते आणि लोकशाही देशामध्ये पण असते. पक्षांतर्गत लोकशाहीची ज्यावेळी आपण गोष्ट करतो त्यावेळी जर आजचं चित्र तुम्ही बघितलं तर त्या चित्रामध्ये तुम्हाला हे दिसून येईल की भारतीय जनता पक्षाचा एकही सिनियर नेता, एकही ज्या लोकांनी या भारतीय जनता पक्षासाठी आपलं सर्वस्व दिलेलं आहे असे लोक या भारतीय जनता पक्षाचे तुम्हाला कुठच्याही प्रचारामध्ये, स्टेजवर किंवा कुठेही दिसत नाही. आज प्रचार पण केला जातोय की मोदी सरकार, बीजेपी सरकार नाही. आणि ज्यावेळी बीजेपी सरकारची घोषणा यांच्या पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांनी केली त्याला पण विरोध झाला. माझं बोलण्याचं तात्पर्य असं की लोकशाही या देशामध्ये ज्यावेळी आहे किंवा संसदीय लोकशाहीचा आपण वापर करतो त्यावेळी संसदीय लोकशाहीमध्ये पक्षाचं ब्रँडिंग केलं जातं. शुभांगीताईंनी सांगितलं की याच्यापूर्वी पण ब्रँडिंग होत होतं. छोटासा ब्रेक घ्यायचा मला, मी पुन्हा तुमच्याकडे येतो आणि अतुलजी तुमच्याकडे मला माहिती आहे तुम्हाला उत्तर द्यायचंय त्यांना. आणि त्याच्यानंतर मग आताच डॉक्टर वाघमारे जर टीका करतायत नरेंद्र मोदी यांच्यावरती, तर मग त्यांचे जे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयी देखील चर्चा होणं गरजेचं आहे. कारण शेवटी त्याच बॅकग्राऊंडला कुठेतरी नरेंद्र मोदी जास्त उजवे वाटू लागले होते का जनतेला, हे देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण आपल्याला माहिती आहे की त्यांच्या सनदी अधिकाऱ्यांनी 2 पुस्तकं लिहून आता आपल्याच पंतप्रधानावरती टीका केलेली आहे. त्याविषयी देखील चर्चा करूया छोट्याशा ब्रेक नंतर.